Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to start your unit number 2, chain and crosstalk survey. The course outcome of this unit is compute the area of open field by using chain, tape and crosstalk. तर हा चॅप्टर स्टडी केल्याच्या नंतर जे कोर्स आउटकम किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये एरिया काढणे, चेन, टेप आणि क्रॉसटॉक वापरून एखाद्या प्लॉटचा एरिया काढण्याचं स्किल डेव्हलप होतं. देन इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन चेन सर्वे. चेन सर्वे करण्यासाठी कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात मध्ये आहे चेन, टेप, रेंजिंग रॉड, pegs, arrows and plumb bob. इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन चेनिंग. इन्स्ट्रुमेंट कोणकोणती वापरतात ते आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे दॅट इज चेन. द व्हेरियस टाईप्स ऑफ चेन्स यूज्ड इन सर्वेइंग. सर्वेमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या चेन्स आहेत. चेनमध्ये पण आणखीन टाईप आहेत. त्यामध्ये वन आहे मेट्रिक चेन, सेकंड गुंटर्स चेन और सर्वेयर्स चेन, थर्ड आहे इंजिनियर्स चेन, रेव्हेन्यू चेन आणि स्टील बँड और बँड चेन. आता या चेनच्या टाईप्स असतील तरी आपल्या सिलेबसला किंवा स्टडीला ही एकच आहे, दॅट इज मेट्रिक चेन. वी विल सी इन डिटेल अबाउट. देन metric chain. Normally this chain consists of galvanized mild steel wire of 4 mm diameter known as links. ही चेन गॅल्वनाइज 4 mm वायर पासून बनवली जाते. The ends of the links are bent into loop connected together by means of a 3-hole rings. ह्या लिंक्स जे आहेत, ह्या लिंक्स एकमेकाला 3-hole रिंगमध्ये कनेक्ट केले असतात. ही एक लिंक झाली तर इथं 3 होल रिंग्स एकमेकाला कनेक्ट केलेले असतात आणि याच्यामध्ये मग परत अशा प्रकारची ही रिंग्स 3-hole रिंग्सनं हे 2 लिंक्स एकमेकाला जोडलेले असतात. Due to these 3-hole rings, this provides the flexibility to the chain. या तिन्ही hole rings मुळे chain flexible होते and make it less liable to kinking. Both ends of the chain have brass handles with swell joint so that the chain can be turned around without twisting. चेनच्या दोन्ही एंडला ब्रास हँडल्स असतात आणि त्या ब्रास हँडलला स्वेल जॉईंट केलेला असतो. ड्यू टू दिस स्वेल जॉईंट चेन कॅन टर्न अराउंड विदाउट ट्विस्टिंग. चेन आपण टर्न स्वतःच्या भोवती चेन अशी टर्न होऊ शकते, ट्विस्ट न. इन मेट्रिक चेन ॲट एव्हरी 1 मीटर इंटरवल अ स्मॉल ब्रास रिंग इज प्रोव्हाइडेड. आता ह्या चेनच्या प्रत्येक 1-1 मीटरवर अशी गोल ब्रास रिंग प्रोव्हाइड केलेली असते. ब्रास टॅलीज आर ऑल्सो प्रोव्हाइडेड ॲट एव्हरी 5 मीटर. प्रत्येक 5 मीटरवर ब्रास टॅलीज प्रोव्हाइड केलेले असतात. ईच टॅली हॅज डिफरंट शेप विच इंडिकेट्स 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर फ्रॉम एनी वन साईड ऑफ द चेन. कोणत्याही एका साईडपासून हँडलपासून 5 मीटरवर एक टॅली प्रोव्हाइड केलेली असते. त्या टॅलीचा शेप असतो असा 5 मीटर किंवा असे डबल असेल तर 10 मीटर, 10 आणि हे 15 मीटर अशा प्रकारचे ह्या टॅलीला शेप असतो. सो दॅट वी कॅन measure the chain. At 20 meter chain 100 links each of 20 centimeter and 30 meter chain have 150 links. 20 मीटरच्या चेनमध्ये 100 लिंक्स असतात. एक लिंकची लेंथ 25 सेंटीमीटर असते आणि 30 मीटरच्या चेनमध्ये 150 लिंक्स असतात. प्रत्येक लिंकची लेंथ ही 20 सेंटीमीटर असते. द लेंथ ऑफ चेन इज एम्बॉस्ड ऑन ब्रास हँडल ऑफ द चेन. तर चेनच्या ब्रास हँडलवरती ही चेन किती मीटर लांबीची आहे हे एम्बॉस केलेलं असतं.
In this picture you can see metric chain. You can see here the 3 oval rings are connected so that chain become flexible. At the one end there is a brass handle with swivel joint. This joint is swivel joint, so can be turned around. At every 1 meter there is a brass ring. प्रत्येक 1 मीटरला इथं brass ring प्रोव्हाइड केलेली आहे. And every 5 meter these are the tallies. प्रत्येक 5-5 मीटरला ही एक टॅली आहे, ही दुसरी टॅली आहे. म्हणजे 10 मीटर झालं, हे 3 इथं आहेत, 15 मीटर 15 मीटर झालं. तर अशा प्रकारे ही मेट्रिक चेन असते. आता या ब्रासच्या हँडलच्या एका एंडपासून ही एक ब्रास रिंग आहे इथंपर्यंत, हे 1 मीटर अंतर झालं. अशा प्रकारे आपण चेनवर डिस्टन्स मेजर करू शकतो. प्रत्येक 1-1 मीटरला ही ब्रास रिंग असते, प्रत्येक 5-5 मीटरला ही टॅली असते आणि दोन्ही एंडला असे ब्रास हँडल्स असतात. याच्या साइन आपण डिस्टन्स. देन टेस्टिंग ऑफ चेन. During continuous use, the length of chain get altered. आता चेन ही कंटिन्युअस आपण फील्डवरती ज्यावेळी वापरतो त्यावेळी चेनची जी स्टँडर्ड लेंथ आहे 20 मीटर असेल किंवा 30 मीटर असेल, तर ही लेंथ कमी किंवा जास्त होऊ शकते. इट्स लेंथ इज शॉर्टन्ड चीपली ड्यू टू बेंडिंग ऑफ लिंक्स. या ज्या लिंक्स आहेत ह्या लिंक्स बेंड झाल्यामुळे टोटल जी चेनची लेंथ आहे ते कमी होऊ शकते. इट्स लेंथ इज इलॉंगेटेड ड्यू टू स्ट्रेचिंग ऑफ द लिंक्स. त्याचप्रमाणे ह्या लिंक्स स्ट्रेच झाल्या तर याची टोटल लेंथ ही वाढू पण शकते. अँड जॉईंट्स अँड ओपनिंग आउट ऑफ द स्मॉल रिंग्स. फॉर ॲक्युरेट वर्क इट इज नेसेसरी टू टेस्ट द चेन टाईम टू टाईम. आणि ॲक्युरेट वर्क करण्यासाठी ही चेनची जी स्टँडर्ड लेंथ 20 मीटर किंवा 30 मीटर आहे हे सर्वे करण्याच्या अगोदर टेस्ट करणं गरजेचं आहे. The chain can be thus tested by a steel tape or by standard gauge, chain gauge. तर ही चेन स्टील टेपच्या सहाय्यानं चेक करायची किंवा स्टँडर्ड गेज किंवा स्टँडर्ड चेन वापरू. समटाइम्स इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ परमनंट टेस्ट गेज. आता काही वेळा परमनंट टेस्ट गेज केलं जातं, एस्टॅब्लिश वेअर द चेन इज टेस्टेड, की ज्याच्यावरती चेन ही टेस्ट केली जाते, टेस्ट गेज तयार केलं जातं, किंवा स्टँडर्ड टेप किंवा स्टँडर्ड चेन वापरून त्याची लेंथ करेक्ट 20 मीटर किंवा 30 मीटर आहे की नाही हे चेक केलं जातं. टेस्टिंग ऑफ चेन. तर हे अशा प्रकारचं स्टँडर्ड टेस्ट गेज हे फील्डवरती तयार केलं जातं. असा एक लेवल प्लॅटफॉर्म किंवा लेवल ग्राउंडवरती ही एक वुडन पेग फिट केली जाते. याच्या सेंटरला एक नेल फिट केला जातो. बरोबर या नेलपासून 20 मीटर और 30 मीटरवरती दुसरी पेग फिट केली जाते, ज्या सेंटरला नेल मार्क केलं जातं. आता हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स असेल 20 मीटर किंवा 30 मीटर. आणि या प्लॅटफॉर्मवरती अशी चेन आपण स्प्रेड करणार, जी तुमची 20 मीटर किंवा 30 मीटरची चेन असेल ती. चेनची लेंथ या 20 मीटरला 30 मीटर मॅच होते का नाही हे टेस्ट केलं जातं. मग कमी असेल तर किती शॉर्टन झाले किंवा जादा असेल तर किती इलॉंगेट झाले हे चेक केलं जातं. दिस इज then after testing the chain, if the chain is found too long, जर चेन too long झाली, it can be adjusted. कशी ॲडजस्ट करायची? the closing of the joints of rings if found to be open. जे रिंगचे जॉईंट्स ओपन झाले असतील ते क्लोज करायचे. रिसेपिंग द डॅमेज्ड रिंग्स. ज्या रिंग्स डॅमेज झाले त्यांचा सेप करेक्ट करायचं. रिमूव्हिंग वन ऑर मोर स्मॉल रिंग. एखादी छोटी रिंग्स रिमूव्ह करायची की ज्याची लेंथ आपल्याला चेनची स्टँडर्ड लेंथ मेंटेन करता येईल. ॲडजस्टिंग द लिंक्स ॲट द एंड, की एंडला लिंक्स ॲडजस्ट करायच्या. तर अशा प्रकारे जर चेनची लेंथ टू लॉंग झाली तर आपण ॲडजस्ट. इफ द चेन बिकम्स टू शॉर्ट, तर चेन आपण टेस्ट केला, चेन चेक केली आणि तिची लेंथ टू शॉर्ट झाली, म्हणजे 20 मीटर किंवा 30 मीटरपेक्षा कमी लेंथ भरली, तर आपले ॲडजस्टमेंट कसं करायचं? स्ट्रेंथनिंग द बेंट लिंक्स. ज्या लिंक्स बेंड झाले त्या स्ट्रेट करायच्या. ओपनिंग द जॉईंट्स ऑफ द रिंग्स. रिंगचे काही जॉईंट्स ओपन करायचे टू मेंटेन द टोटल लेंथ. रिप्लेसिंग वन आर मोर स्मॉल सर्क्युलर रिंग्स बाय बिगर वन. ज्या लहान रिंग्स असतील 1 किंवा 2 त्या आपण मोठ्या तिथं रिप्लेस करायच्या आणि स्टँडर्ड लेंथ मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करायचा. इन्सर्टिंग न्यू रिंग्स वेअर नेसेसरी.
जर गरज असेल तर न्यू रिंग्स आपण इन्सर्ट करणार, ॲडजस्टिंग द लिंक्स ॲट द एंड्स, आणि एंडच्या लिंक्स ह्या ॲडजस्ट करून ही जी टू शॉर्ट लेंथ झालेली आहे ती मेंटेन. द नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज मेजरिंग टेप्स. द टेप्स आर यूज फॉर मोर ॲक्युरेट मेजरमेंट्स. टेप हे ॲक्युरेट मेजरमेंटसाठी वापरलं जातं. चेनच्या साहाय्याने जे मेजरमेंट घेतो तो ॲक्युरेट असत नाही, कारण त्याचं लिस्ट काउंट 20 सेंटीमीटर, एक लिंक इतकंच आहे. तर टेपनं आपण ॲक्युरेट मेजर करू शकतो. द टेप्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन द मटेरियल्स ऑफ विच दे आर मेड ऑफ. ज्या मटेरियलपासून टेप बनवलं जातो त्याच्यावरून टेपचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट दॅट इज क्लॉथ ऑर लिनन टेप. हा टेप क्लॉथचा बनवलेला असतो. देन फायबर टेप. क्लॉथ टेपमध्ये फायबर रिइन्फोर्स केले जातात, सो दॅट इज फायबर टेप. मेटॅलिक टेप, स्टील टेप अँड इनवेअर टेप. सो दीज आर द टाइप्स ऑफ टेप्स. Then first type, that is cloth or linen tape. The linen tapes are closely woven linen and varnished to resist moisture. They are generally 10 meter, 20 meter, 25, 30 meter long in length and 10 to 15 mm wide. They are generally used for offset measurements. These tapes are light and flexible. हे cloth tape क्लॉथ किंवा लिननपासून बनवलेले असतात. हे 10, 20, 25, 30 मीटरमध्ये उपलब्ध आहे. बरोबर. याची वाईड विड्थ ही 12 ते 15 mm इतकी असते. साधारण ऑफसेट मेजर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यू कॅन सी हिअर द क्लॉथ ऑर लिनन टेप. नेक्स्ट दॅट इज मेटॅलिक टेप. द लिनन टेप reinforced. The linen tape reinforced with brass or copper wires to prevent stretching or twisting of fibers is called metallic tape. तर मेटॅलिक टेप कशा म्हणजे लिनन टेपमध्येच हे ब्रास किंवा कॉपरचे वायर्स रिइन्फोर्स केलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, हा टेप स्ट्रेचिंग होत नाही आणि ट्विस्टिंग होत नाही. बरोबर. लिनन टेप किंवा क्लॉथ टेप हा स्ट्रेच होतो किंवा ट्विस्ट होतो. ते होऊ नये याच्यासाठी ब्रास किंवा कॉपरच्या वायर्स रिइन्फोर्स केलेल्या असतात लिनन टेपमध्ये. त्या टेपला आपण मेटॅलिक टेप म्हणतो. ॲज द वायर्स आर इंटरवोवन अँड टेप इज वार्निश्ड, दीज वायर्स आर व्हिजिबल टू नेकेड आईज. ओके. दिस इज सप्लाइड इन अ लेदर केस. हा टेप लेदर केसमध्ये फिट केला असतो विथ ए वायडनिंग डिव्हाइस. आपल्याला गुंडाळण्यासाठी याला डिव्हाइस असतं. ईच मीटर लेंथ इज डिवायडेड इन टू 10 पार्ट्स. प्रत्येक 1 मीटरचे 10 पार्ट केले असतात. दॅट इज द डेसिमीटर. and each part is further subdivided into 10 parts. प्रत्येक डेसिमीटर परत 10 त्याचे भाग केले असतात. इट इज कॉमनली यूज फॉर टेकिंग ऑफसेट्स इन चेन सर्विंग. चेन सर्विंगमध्ये ऑफसेट घेण्यासाठी मेटॅलिक टेप. यू कॅन सी हिअर द मेटॅलिक टेप. नेक्स्ट टाइप that is steel tape. The steel tape is made of steel ribbon of width varying 6 to 16 mm. 6 किंवा 16 mm ची विड्थची एक स्टील रिबन पासून हा स्टील टेप बनवला असतो. द कॉमनली अवेलेबल लेंथ ऑफ 10 मीटर, 15, 20, 30 मीटर अँड 50 मीटर लेंथ. हे टेप हे 10, 15, 20, 30, 50 मीटर लेंथमध्ये अवेलेबल आहे. इट इज ग्रॅज्युएटेड इन मीटर्स. याच्यावरती मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटरचे ग्रॅज्युएशन मार्किंग केलेलं असतं. स्टील टेप्स आर यूज फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. तर ॲक्युरेट मेजरमेंट करण्याची गरज आहे तिथं स्टील टेपचा वापर. इन दिस पिक्चर यू कॅन सी स्टील टेप. नेक्स्ट टाइप that is inward tape. The inward tape is made of alloy of nickel and steel having very low coefficient of thermal expansion. हा इनवर्ड टेप हा ॲलॉय आहे. कशाचं? निकेल आणखीन स्टीलचं. याच्यापासून हे इनवर्ड टेप बनवला असतो की ज्याचं लो कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन असतं. थर्मल एक्सपान्शन याचं होत नाही. दीज आर 6 mm वाईड अँड जनरली अवेलेबल इन लेंथ ऑफ 30 मीटर. 30, 50 की 100 मीटरमध्ये हे अवेलेबल आहे. इट इज नॉट अफेक्टेड बाय चेंज इन टेम्परेचर. देअरफॉर इट इज यूज्ड व्हेन हाय डिग्री ऑफ प्रिसिजन इज रिक्वायर्ड. जिथं अतिशय ॲक्युरेट मेजरमेंटची गरज आहे तिथं हे इनवर्ड टेप वापरले जातात. याच्यावरती टेम्परेचरचा काही परिणाम होत नाही.
In this picture you can see the inverted. The next instrument, that is arrows. Arrows are made of tempered steel wire of 4 mm diameter, and one end of the arrow is bent into ring of diameter 50 mm and the other end is pointed. ह्या ॲरोचं 4 mm डायमीटरच्या वायरपासून बनवला असतो. एक एंड याचं पॉइंटेड असतं, आणखी दुसऱ्या एंड हा 50 mm डायमीटरची रिंग बनवली असते. इट इज ओव्हरऑल लेंथ इन 400 mm. याची लेंथ 400 mm असते. Arrows are used for counting the number of chains while measuring chain line. पण चेन लाईन मेजर करतो. वन चेन टाकलं की एक ॲरो मार्क करायचं, दुसरी चेन टाकलं की परत ॲरो मार्क करायचं. सो द ॲरोज आर यूज फॉर मेजरिंग द number of chains. An arrow is inserted into the ground after every chain length is measured on the ground. Here you can see arrows. It is made from steel wire. One end is pointed and other end make a round of 50 mm diameter. This is also arrows. The next instrument used for measuring distance, that is ranging rods and offset rods. The ranging rods are used for ranging some intermediate points on survey line. The survey line चे intermediate म्हणजे मधले points रेंज करण्यासाठी रेंजिंग रॉडचा वापर केला जातो. रेंजिंग रॉड्स आर जनरली 2 to 3 मीटर इन लेंथ. रेंजिंग रेंजची लांबी ही 2 ते 3 मीटर असते. And are painted with alternate bands of black or white or red and white color with length of each equalizing 20 centimeter. हा रेंजिंग रॉड हा ब्लॅक व्हाईट आणखी रेड कलरनं असे त्याच्यावरती कलर बँड्स केले असतात की एक एक बँड 20 सेंटीमीटरचा असतो. द लोकेशन ऑफ एनी सर्वे स्टेशन कॅन बी नोन फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस ओनली बाय मीन्स ऑफ रेंजिंग रॉड्स. तर रेंजिंग रॉड्स आपण स्टेशनवर फिक्स केल्यामुळे लांबून सुद्धा आपल्याला कोणतं स्टेशन आहे हे ओळखता येतं. इफ द डिस्टन्स इज टू लॉंग, अ रॉड ऑफ लेंथ 4 to 6 मीटर इज यूज्ड. जर 2 स्टेशनमधलं डिस्टन्स जास्त लांब असेल तर 4 किंवा 6 मीटरचा सुद्धा रेंजिंग रॉड वापरला जातो. द ऑफसेट रॉड इज सिमिलर टू रेंजिंग रॉड विथ द एक्सेप्शन दॅट इन्स्टेड ऑफ फ्लॅप हुक इज प्रोव्हाइडेड ॲट द टॉप फॉर पुशिंग अँड पुलिंग द चेन ऑफ द टेप. आता ऑफसेट रॉड म्हणजेच काय, तर रेंजिंग रॉडच्या एका एंडला असं ऑफसेट्स केला जातो. आता त्याच्या साहाय्याने आपण चेन किंवा टेप ओढू शकतो. इट इज ऑल्सो यूज फॉर मेजरिंग स्मॉल ऑफसेट्स. छोटे ऑफसेट्स मेजर करण्यासाठी सुद्धा हा ऑफसेट रॉडचा उपयोग. यू कॅन सी दीज आर द रेंजिंग रॉड्स. दे आर कलर्ड ऑफ red and white color band of 20 centimeter each. In this picture also you can see the ranging rods. In this picture you can see the offset rods. This is also ranging rods. The color bands, white band, त्यानंतर black band of 20 centimeter each. At the one end there is a flag and other offsets. You can pull the chain by this offset. The next instrument, that is pegs. The pegs are made of timber or steel and they are used to mark position of the station or terminal points of a survey line. सर्वे लाईनची पॉईंट्स आपल्याला मार्क करण्यासाठी आपण या पेगचा वापर केला जातो. ह्या पेग्स टिंबर किंवा स्टीलच्या बनवलेल्या असतात. वुडन पेग्स आर 15 सेंटीमीटर लॉंग अँड आर ड्रिवन इन टू द ग्राउंड विथ द हेल्प ऑफ हॅमर. हॅमरच्या साहाय्याने ह्या जमिनीमध्ये फिक्स केलेले असतात. इन दिस पिक्चर यू कॅन सी द वुडन पेग्स. दिस इज ऑल्सो पेग्स, वुडन पेग. The next instrument, that is plumb bob. Plumb bob is used to transfer points on the ground.
जमिनीवरती ग्राउंड वरती पॉईंट ट्रान्सफर करण्यासाठी ह्या प्लंबॉबचा उपयोग केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर फिक्सिंग द इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन पॉईंट्स marked on the ground by checking the center of the instrument whether coincides with the center of the pegs or station. By suspending a plumb bob exactly at the center of the instrument under it. ज्यावेळी आपण सर्वेचे इन्स्ट्रुमेंट, मग तो तुमचा प्रिझमॅटिक कंपास असेल, डम्पी लेवल असेल, एक्झॅक्ट स्टेशनवरती आपल्याला लोकेट करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटच्या सेंटरमधून आपण प्लंबॉब सस्पेंड केला जातो खाली, त्यासाठी आपण प्लंबॉबचा वापर केला जातो. द प्लंबॉब इज दस यूज्ड ॲज सेंटरिंग एड इन द थिओडोलाइट अँड प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वे, थिओडोलाइट सर्वे सेंटरिंग करण्यासाठी प्लंबॉबचा वापर केला जातो. इन दिस पिक्चर यू कॅन सी ए प्लंबॉब. दिस इज ऑल्सो अनदर टाइप ऑफ प्लंबॉब. We are studying the different instruments used for chaining. We will stop here. Thank you.